सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला तुमचं MHCDचं अनकंडिशनल अंडरटेकिंग कसं फिलअप करायचं आहे. आता हे नक्की अनकंडिशनल अंडरटेकिंग काय आहे आणि हे कोणाला फिलअप करायचं असतं. सो बघा, जर तुमच्या ॲडमिट कार्डमध्ये काही पण मिस्टेक असेल, जसं की नेममध्ये, डेट ऑफ बर्थमध्ये, फोटोग्राफमध्ये, सिग्नेचरमध्ये किंवा जेंडरमध्ये, तर ही डिटेल करेक्ट करण्यासाठी तुम्हाला हे अनकंडिशनल अंडरटेकिंग फिलअप करायचं असतं. ह्याची तुम्हाला प्रिंट काढायची असते आणि ज्या दिवशी तुम्ही एक्झामला जात असाल तर त्या दिवशी तुम्हाला हे अनकंडिशनल अंडरटेकिंग कॅरी करायचं आहे आणि तुम्हाला त्या एक्झाम सेंटरवरती सबमिट करायचं आहे. तर हे तुम्हाला कसं फिलअप करायचं आहे तर ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर ही तुम्ही व्हिडिओ कम्प्लिटली शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही अजून ह्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लवकरात लवकर लाईक करून घ्या. चला ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिले तुम्हाला ह्या अंडरटेकिंगची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. ह्याची तुम्हाला कलर प्रिंट काढायची आहे. आता तुम्ही कलर प्रिंट काढल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला काय दिलं आहे, अफिक्स रिसेंट फोटो ऑफ कॅन्डिडेट. तुमचा जो पण रिसेंट फोटो असेल तो तुम्हाला इकडे अफिक्स करायचा आहे, म्हणजे इकडे तुम्हाला पेस्ट करायचं आहे. आता त्याच्याखाली तुम्हाला काय दिलं आहे, सब्जेक्ट रिक्वेस्ट फॉर अपिअरिंग MHTCET PCB ग्रुप 2024. आता जर तुम्ही PCB ग्रुपसाठी अंडरटेकिंग डाउनलोड करत असाल, इकडे तुम्हाला PCB ग्रुप दिलेला असेल. जेव्हा PCM ग्रुपचे ॲडमिट कार्ड रिलीज होईल त्याच्या खाली पण तुम्हाला अंडरटेकिंगची लिंक बघायला मिळेल डाउनलोड करायची, जशी तुम्हाला ह्या ॲडमिट कार्डची इकडे दिलेली आहे. डाउनलोड अंडरटेकिंग फॉर करेक्शन इन नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर. तर ह्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही हा फॉर्म ओपन करू शकता आणि या फॉर्ममध्ये तुम्हाला जे पण काही डिटेल्स आहेत हे तुम्हाला फिलअप करायचे. तर इकडे तुम्हाला PCB ग्रुपसाठी दिलेलं आहे. जेव्हा PCM ग्रुपचे ॲडमिट कार्ड रिलीज होईल तसेच लिंक तुम्हाला त्या तिकडे दिलेली असेल PCM ग्रुपच्या ॲडमिट कार्डवरती. त्यावर क्लिक करून तुम्हाला तुमच्या PCM ग्रुपच्या ॲडमिट कार्डचं अंडरटेकिंग डाउनलोड करून घ्यायचं आहे. आता ह्याच्याखाली तुम्हाला काय दिलं आहे, अनकंडिशनल अंडरटेकिंग. आता इकडे तुम्हाला काय दिलं आहे, माय डिटेल्स मेन्शन इन हॉल तिकीट आर ॲज अंडर. म्हणजे माझ्या हॉल तिकीटवरती काय काय डिटेल्स कसे दिलेले आहेत ते सगळे डिटेल्स तुम्ही इकडे फिलअप करायचे. जसे तुमच्या हॉल तिकीटवरती दिलेले असतील तसं सेम टू सेम कॉपी पेस्ट डिटेल्स तुम्हाला इकडे फिलअप करायचे आहेत. जसं तुमचं कॅन्डिडेट नेम, ते तुमचं कॅन्डिडेट नेम हॉल तिकीटवरती कसं दिलं आहे सेम टू सेम तसं इकडे फिलअप करायचं आहे. डेट ऑफ बर्थ, ॲप्लिकेशन नंबर, रोल नंबर, नेम ऑफ CET, कुठली CETची एक्झाम देत आहे तर MHTCETची एक्झाम देतो आहे तर नेम ऑफ CET ते MHTCETची एक्झाम असं द्यायचं आहे. त्याच्यानंतर एक्झाम सेंटर डिटेल्स, तुमची एक्झाम सेंटरचे डिटेल्स तुम्हाला इकडे फिलअप करायचे आहेत. तर जसं तुमच्या ॲडमिट कार्डवरती डिटेल्स दिलेले असतील तसे सेम टू सेम डिटेल्स तुम्हाला सगळे ह्या इकडे तुम्हाला फिलअप करायचे आहेत. आता ह्याच्या खाली तुम्हाला काय दिलं आहे तर ते तुम्हाला नीट वाचायचं आहे. इट इज क्लिअरली अंडरस्टूड बाय मी दॅट नेम, फोटो, सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर, करेक्ट ऑर इनकरेक्ट प्रिंटेड ऑन द हॉल तिकीट अँड ॲप्लिकेशन फॉर्म इज फिल्ड रॉंगली बाय मी. म्हणजे जे पण माझा नेम, फोटोग्राफ, सिग्नेचर, जेंडर डिटेल्स किंवा डेट ऑफ बर्थ जे पण माझ्या ॲडमिट कार्डवरती किंवा ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये प्रिंटआउट होऊन आलेलं आहे ते रॉंग आहेत. आय अंडरस्टँड दॅट CET सेल इज परमिटिंग मी टू अपियर फॉर दी अबव एक्झामिनेशन बाय व्हेरीफाईंग माय सेल्फ सर्टिफाईड कॉपी विच इज एनक्लोज टू दी अंडरटेकिंग. म्हणजे CET सेल मला हे परमिट करतायत ही CETची एक्झाम देण्यासाठी माझे जे पण काय सेल्फ सर्टिफाईड डॉक्युमेंट्स आहेत हे व्हेरीफाय करून. आता सेल्फ सर्टिफाईड डॉक्युमेंट्स म्हणजे काय की तुम्हाला एक डॉक्युमेंट अटॅच करायचं आहे ज्याच्यावरती तुमचं करेक्ट नेम दिलेलं असेल. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय दिलं आहे, इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल्ड बाय द कॅन्डिडेट. म्हणजे तुम्ही कुठली इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिलअप केली होती तर ती तुम्ही इथे इन्फॉर्मेशन फिलअप करायची आहे. नंतर करेक्ट इन्फॉर्मेशन ऑफ द कॅन्डिडेट, ती तुम्ही इनकरेक्ट इन्फॉर्मेशन फिल केली आहे ती तुम्हाला इकडे एंटर करायची आहे आणि तुम्ही करेक्ट इन्फॉर्मेशन नक्की काय आहे तर ती तुम्हाला इकडे फिलअप करायची आहे. म्हणजे इकडे इनकरेक्ट इन्फॉर्मेशन आणि त्याच्याखाली करेक्ट इन्फॉर्मेशन, जे चुकलेली इन्फॉर्मेशन आहे ती वरती लिहायची आहे आणि त्याचं तुम्हाला काय करेक्ट करायचं आहे ते तुम्हाला खाली लिहायचं आहे. आता ह्याच्यानंतर काय काय तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स पण दिले आहेत, जसं की डू नॉट सेंड दिस कॉपी बाय पोस्ट. तुम्हाला ही कॉपी पोस्टनी सेंड करायची नाही आहे. सबमिट ओरिजिनल कॉपी विथ सेल्फ सर्टिफाईड अटॅचमेंट ॲट द सेंटर ऑफ CET एक्झामिनेशन. ज्या दिवशी तुमची CETची एक्झाम असेल त्या दिवशी तुम्हाला अंडरटेकिंगची प्रिंटआउट काढून घ्यायचं आहे. जे पण मी तुम्हाला डिटेल्स सांगितले आहेत हे तुम्हाला फिलअप करायचे आहेत आणि हे जे अंडरटेकिंग आहे हे तुम्हाला एक्झाम सेंटरवरती जाऊन सबमिट करायचं आहे. कॅन्डिडेट टू कीप 1 कॉपी ऑफ अंडरटेकिंग विथ हिम. एक अंडरटेकिंगची कॉपी तुमच्यासोबत पण तुम्हाला ठेवायची आहे, ज्याची झेरॉक्स काढून तुम्ही ठेवू शकता. सो एक अंडरटेकिंगची कॉपी तुमच्यासोबत पण तुम्हाला ठेवायची आहे. आता ह्याच्या खाली पण अजून काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे की जी पण मी ह्या अंडरटेकिंगवरती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतो आहे ही सगळी करेक्ट इन्फॉर्मेशन आहे. ह्याच्यापैकी कुठलीही चुकीची इन्फॉर्मेशन नाही आहे. जर कुठली पण इन्फॉर्मेशन फॉल्स निघाली तर त्याची रिस्पॉन्सिबिलिटी सगळी माझी असेल. तर हे सगळे डिटेल्स तुम्हाला इकडे दिलेले आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला डेट अँड प्लेस तुम्हाला इकडे एंटर करायची आहे. जे पण डेटला तुमची एक्झाम असेल ती डेट तुम्हाला इकडे एंटर करायची आहे आणि तुम्हाला प्लेस एंटर करायचं आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ पॅरेंट्स अँड गार्डियन, म्हणजे पॅरेंट्स किंवा गार्डियनची तुम्हाला सिग्नेचर करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर सिग्नेचर ऑफ कॅन्डिडेट तुम्हाला स्वतःची सिग्नेचर इकडे करायची आहे. हे सगळं करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या अंडरटेकिंगसोबत
एक डॉक्युमेंटसुद्धा अटॅच करायचं आहे, एका डॉक्युमेंटची झेरॉक्स अटॅच करायची. आता फॉर एक्झाम्पल जर तुमच्या कॅन्डिडेट नेममध्ये काही पण मिस्टेक असेल तर ते कॅन्डिडेट नेम करेक्ट करण्यासाठी तुम्हाला अंडरटेकिंग घेऊन जावं लागेल. आता अंडरटेकिंग घेऊन जाताना जर तुमच्या आधार कार्डवरती तुमचं कॅन्डिडेट नेम जे पण तुमचं नाव आहे हे तुमचं करेक्ट दिलेलं असेल तर आधार कार्डची झेरॉक्स तुम्ही ह्या अंडरटेकिंगसोबत अटॅच करा आणि ज्या दिवशी तुमची एक्झाम असेल त्या दिवशी तुम्हाला हे अंडरटेकिंग घेऊन जायचं आहे आणि एक्झाम सेंटरवरती तुम्हाला सबमिट करायचं आहे. एकदा तुम्ही हे एक्झाम सेंटरवरती सबमिट केलं त्याच्यानंतर पुढची जी पण काही प्रोसेस आहे ही तुमची केली जाईल. बाकीचं जे पण काही डिटेल्स आहेत जर तुमचं काही पण चुकलं असेल तर अंडरटेकिंग फिलअप करून ते डिटेल्स तुम्हाला करेक्ट करून घ्यायचे आहेत. तुम्ही पूर्ण तुमचे ॲडमिट कार्ड चेक करून घ्या, कुठले डिटेल्स करेक्ट आहेत कुठले डिटेल्स करेक्ट नाही आहेत तर ते सगळं तुम्ही चेक करून घ्या. आणि ह्याच्या इकडे जे पण डिटेल्स तुम्हाला दिलेले आहेत जसं की नेम, फोटोग्राफ, सिग्नेचर, जेंडर अँड डेट ऑफ बर्थ हेच डिटेल्स तुमचे करेक्ट होऊ शकतात. बरीच मुलं बोलतील की दादा मी कॅटेगरीची मिस्टेक केली होती माझ्या ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, ती मिस्टेक मी करेक्ट करू शकतो का? तर नाही, कॅटेगरीची मिस्टेक करेक्ट नाही करू शकत. जे डिटेल्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत तेच डिटेल्स तुम्ही करेक्ट करू शकता. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. आता अजून बरेच मुलं हे पण विचारतात दादा माझ्या आधार कार्डवरती नेम चुकलेला आहे तर मी अंडरटेकिंग नेऊ का? अरे बाबा, आधार कार्डवरती नेम चुकले तर अंडरटेकिंग घेऊन काय करणार आहेस तू? हे अंडरटेकिंग का दिलं आहे? कारण की जर तुमच्या ॲडमिट कार्डवरती काही मिस्टेक असेल तरच तुम्हाला हे अंडरटेकिंग घेऊन जायचं आहे. आधार कार्ड किंवा डॉक्युमेंटवरती काही पण मिस्टेक असेल तर ते अंडरटेकिंग त्याला चालणार नाही आहे. जर ॲडमिट कार्डवरती काही मिस्टेक असेल ती तुम्हाला करेक्ट करून घ्यायची असेल तरच तुम्हाला हे अंडरटेकिंग घेऊन जायचं आहे. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जर मला पर्सनली डाऊट विचारायचे असतील तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या, हँड अप गुड.